Hello friends, today we are going to discuss how to use or how to create multiple choice question on Google Forms. Okay, in the search engine section type Google Forms. Okay, click on Google Forms free online survey for personal use. Login with Gmail account. I have already login Gmail. Go to Google Forms. Okay, default template files here available. Click on blank queues. आपण काय करायचं, ब्लँक क्यूज वरती क्लिक करायचं. ब्लँक क्यूजचा विंडोज ओपन होईल. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय करायचं बघा, आपल्याला एक थीम सिलेक्ट करायला लागेल. कस्टमाइज थीम, चूज इमेज. तुम्ही काय करू शकता, तुमच्या स्कूलचं इमेज जर एखादी असेल तर ती अपलोड पण करू शकता, किंवा डिफॉल्ट थीम ज्या आहेत, you can select default theme. In this time I select this theme and insert. त्यानंतर काय होईल, आपल्याला जी थीमची इमेज आहे ती फ्रंटला आलेली दिसेल. नेक्स्ट सेशन काय आहे बघा, खाली जर आपण बघितलं तर ब्लँक क्यूज आहे, याच्यावरती सिलेक्ट करा आणि हे डिलीट करून टाका. क्लिक or type here St. Thomas English medium school. सांगितलं. त्यानंतर काय करायचं, फॉर्म डिस्क्रिप्शनला जर तुम्ही भेटला तर नेमकी कोणती टेस्ट आहे, मंथली टेस्ट आहे, ट्राय मंथली टेस्ट आहे, किंवा फायनल एक्झाम आहे, प्रिलिमिनरी एक्झाम आहे. ओके, त्यानंतर समजा मी या ठिकाणी मंथली टेस्ट म्हणतो. आणि त्याचे मार्क्स वगैरे काय असतील ते तुम्ही इथं टाईप केलं तरी चालेल. मार्क्स 20. त्यानंतर अनटायटल्ड क्वेश्चन या ठिकाणी दिलाय. थीमचा हा बॉक्स मी क्लोज करतो. त्याच्यामध्ये जर क्लिक केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला एक बॉक्स आलेला दिसेल, ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑप्शन आहे. याच्यावरती जर क्लिक केला तर तुम्हाला शॉर्ट आन्सर जर सिलेक्ट केला तर तुम्हाला इथं आन्सर लिहावा लागेल, टाईप करावा लागेल. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर सेट केला तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन घ्यायला लागेल. समजा पॅरेग्राफ वरती जर क्लिक केला तर पॅरेग्राफ आन्सर लिहायला लागेल. या ठिकाणी आपण काय करतोय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट करतोय. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनटायटल्ड क्वेश्चन एक भाग आहे की तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता, वर्ड मधलं किंवा पीडीएफ मधला क्वेश्चन सिलेक्ट करायचा आणि ह्या ठिकाणी टाईप करायचा. नसेल तर दुसरा ऑप्शन आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी क्वेश्चन टाईप करावा लागेल. एक सम मी घेतो, 10 into 4. त्या ठिकाणी मी एक साधं गणिताचा आपला एक घेतलेला आहे क्वेश्चन. आता या ठिकाणी आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सिलेक्ट केलेला आहे. जर आपल्याला एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल तर याच्यावरून आपण इमेज इन्सर्ट करू शकतो. समजा इमेज वरून आपल्याला जर एखादा क्वेश्चन घ्यायचा असेल तर, आता काय हा गणिताचा प्रश्न आहे तर आपल्याला काय इमेज घ्यायची आवश्यकता नाही. तर जे ऑप्शन आहेत आपले 4 ऑप्शन असणार आहेत, त्या ह्या ठिकाणी आपण काय करायचं, टाईप करायचं ऍड अदर, ऍड ऑप्शन 50, क्लिक ऑन ऍड ऑप्शन 80, क्लिक ऑन ऍड ऑप्शन 100. आपण काय केला, क्वेश्चन जो आहे त्याचे जे ऑप्शन आहे ते सगळे सेट करून घेतले. हे अदर मी जे आहे ते क्लोज करतो, फक्त 4च ऑप्शन ठेवतो आणि आन्सर कीवरती क्लिक करतो.
आता ह्या प्रश्नाला आपण 2 पॉइंट्स म्हणजे 2 मार्क आपण देणार आहे, तर 2 लिहितो. 5 मार्क असतील, 1 मार्क असतील, जे काय असेल ते आपण पॉइंट्स या ठिकाणी द्यायचे. त्यानंतर काय करायचं, ऍड फीडबॅक वरती जायचं. करेक्ट आन्सर काय आपलं तर 40. 10 × 4 = 40. सेव्ह करतो. आपला जो फीडबॅक आहे तो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं की 40 हे आन्सर सिलेक्ट करायचं. म्हणजे ज्यावेळेला स्टुडंट ज्यावेळेला 40 वरती क्लिक करेल किंवा 50 वरती क्लिक करेल, जर आपण या ठिकाणी सेट केलं, आन्सर सेट केलं, तर ज्यावेळेला फीडबॅक आन्सर आहे, समजा प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवली आणि त्यानं जर रिव्ह्यू बघितला, प्रश्नपत्रिका आपण काय सोडवलंय, कुठलं चुकलंय वगैरे, तर रिव्ह्यू वरती आपल्याला क्लिअर दिसेल की जे उत्तर चुकलेलं आहे त्याचं करेक्ट आन्सर काय. म्हणून याच्यासाठी आपण काय केलं, फीडबॅक फॉर इनकरेक्ट आन्सर साठी आपण हे सेट करून घेतलं. 40 वरती आपण क्लिक केलं. ओके, त्यानंतर आपण काय करायचं, डन वरती क्लिक करायचं. म्हणजे 10 × 4 हे काय आलं उत्तर 40 आलं. आता हा पहिला प्रश्न आपला सेट झाला. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी काय टूल टिप आलेली आहे आपल्याला किंवा टूलबार्स टिप आहे, त्याच्यावरती आपण प्लस म्हणलं की ऍड क्वेश्चन, आपण क्वेश्चन काय करू शकतो, ऍड करू शकतो. इम्पोर्ट क्वेश्चन ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही क्वेश्चन, समजा एक क्वेश्चन बँकच तयार करून ठेवली अशी. आता जे मी सांगायला याप्रमाणे क्वेश्चन बँक, एक 100 क्वेश्चन्स यू हॅव क्रिएट ऑलरेडी अँड यू कॅन सिलेक्ट ओनली अँड इम्पोर्ट क्वेश्चन. तुम्ही जर काय करू शकता, एखादं जनरली एक प्रश्नपत्रिकाच तयार करून ठेवली 100 क्वेश्चनची, तर तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आणि समजा एक सपोज आय क्लिक ऑन वन एक्झाम्पल, फायनल एक्झाम जून सिलेक्ट. तर जर तुम्ही एखादी क्वेश्चन पेपर जर इथं सिलेक्ट केलं इम्पोर्ट करण्यासाठी, तर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेतले सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी दिसतील. विच इज युजफुल फॉर फ्रिक्शन, विच टाइप ऑफ स्ट्रेस, एक क्वेश्चन बँक ह्या ठिकाणी आहे, त्यातलं मी घेतोय. इथं जर तुम्ही सिलेक्ट केलं आणि इम्पोर्ट क्वेश्चन म्हणला, तर तुम्हाला बरोबर खाली काय आलेलं आहे, इम्पोर्ट क्वेश्चन झालेलं दिसेल. ओके, म्हणजे तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन इम्पोर्ट पण करू शकता ह्या ठिकाणी. ऑलरेडी जर तुमची क्वेश्चन बँक रेडी असेल किंवा ऑलरेडी तुम्ही बऱ्याच क्वेश्चन पेपर सेट केलेले असतील, तर त्यातलं तुम्ही काय करू शकता, इम्पोर्ट पण करू शकता. ओके, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ऍड टायटल अँड डिस्क्रिप्शन, एखाद्या प्रश्नाला जर तुम्हाला टायटल द्यायचं असेल किंवा कोणतेही टायटल जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर, त्यानंतर ऍड इमेज, त्यानंतर ऍड व्हिडिओ सुद्धा ह्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. समजा प्रश्नपत्रिका ए आणि बी सेक्शन मध्ये आहे, तर तुम्ही ऍड सेक्शन पण म्हणू शकता. समजा मी ह्या ठिकाणी क्लिक केलं, तर तुम्ही काय करू शकता, आणखीन एक क्वेश्चन, म्हणजे काही पेपर प्रश्नपत्रिकेमध्ये 2 पेपर एकत्रच असतात, तर त्यावेळेला तुम्ही हे घेऊ शकता. ओके, आता ही समजा प्रश्नपत्रिका जी आहे, डिलीट सेक्शन करून टाकतो. हा जर भाग बघितला त्याच्यामध्ये सुद्धा डिलीट आहे, मी डिलीट केला तो क्वेश्चन. आता जर आपण ही प्रश्नपत्रिका अशी 1 बाय 1 असं समजा एक 10 प्रश्न आपण सेट करून घेतले. ओके, लक्षात आलं. ऍड क्वेश्चन वरती क्लिक केला की तुम्हाला हा नवीन परत क्वेश्चन येईल. परत तुम्ही टाईप करा या ठिकाणी किंवा कॉपी पेस्ट करा. मल्टिपल चॉईस सिलेक्ट करा आणि ऑप्शन जे आहे ते सेट करून घ्या. आन्सर की पण त्याला सेट करून घ्या. बरोबर आहे. इनकरेक्ट आन्सर जर आलं तर स्टुडंटला समजायला पाहिजे नंतर रिव्ह्यू बघितल्यानंतर काय आहे. आता ही प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने तयार करून घ्यायची. समजा ह्या प्रश्नपत्रिकेला आपल्याला जर कोड द्यायचा असेल स्टार्टिंगला, समजा काही गोष्टीमध्ये आपल्याला जर प्रत्येक प्रश्नपत्रिकेला जर कोड द्यायचा असेल आणि तर स्टुडंटला मग तो कोड माहीत असणं पण अत्यावश्यक आहे. आपल्याला स्टुडंटचा नेम माहीत पाहिजे, क्लास माहीत पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, समजा इथे मी क्लिक करतो आणि ऍड क्वेश्चन वरती क्लिक करतो. ओके, ह्याच्या बरोबर खाली हे फ्रंटला आलं. तर इथं काय करायचं, शॉर्ट आन्सर वरती क्लिक करायचं. ओके, क्वेश्चन काय असणार आपल्याला, तर नेम ऑफ स्टुडंट. नेम ऑफ स्टुडंट फ्रंटला असणार आहे हा क्वेश्चन. शॉर्ट आन्सर टेक्स्ट तो काय करेल, त्याचं नाव काय आहे तो सेट करेल. आता इथे आन्सर कीचा काय विषयच नाही आहे. ओके, पण हे कंपल्शनी आहे त्यामुळे रिक्वायर्ड म्हणायचं.
ही कंपल्शन असल्यामुळे काय होणार आहे, रिक्वायर्ड. त्याला त्याचं नाव मात्र लिहायलाच लागेल. ओके. त्यानंतर मी आणखीन एक ऍड करतो क्वेश्चन याच्या खाली बरोबर. नेम ऑफ स्टुडंट झालं. त्यानंतर जर आपल्याला कोड टाकायचा असेल किंवा स्टँडर्ड टाकायचं असेल, स्टँडर्ड घेऊया आपण. स्टँडर्ड. परत शॉर्ट आन्सर क्वेश्चन आला, त्याचं काय स्टँडर्ड 5th आहे, 6th आहे किंवा काय असेल तो त्या ठिकाणी. किंवा तुम्ही इथं जर 5th स्टँडर्ड मंथली टेस्ट टाकला तर काय विशेष नाही, मग काय, किंवा 6th स्टँडर्ड वगैरे 8th 10 9 10 जरी टाकलं तरी चालू शकतं, किंवा इथं स्टँडर्ड टाकू शकताय. ओके. मला काय वाटत नाही इथं आवश्यकता आहे, कारण तुम्ही ऑलरेडी ते ओपन करून देणार आणि मंथली टेस्टच्या वरती जरी लिहिला तुम्ही 5th स्टँडर्ड वगैरे तरी सुद्धा चालू शकतं. आता मला या ठिकाणी ॲक्सिस कोड टाईप करायचा आहे. ओके. समजा मी ॲक्सिस कोड म्हणतो. त्याच्यामध्ये डिफॉल्टला पण तुम्हाला स्पेल चेक होऊ शकतं, त्याच्यावरती क्लिक करून राईट क्लिक केलं तरी पण. ॲक्सिस कोड. ओके. शॉर्ट आन्सर क्वेश्चन जर मग बघितलं तर शॉर्ट आन्सर क्वेश्चनच असणार आहे. हा कंपल्सरी रिक्वायर्ड असणार आहे. आता कोड कसा सेट करायचा बघा. रिस्पॉन्स व्हॅलिडेशन हॅज बीन ॲडेड. नंबर, तुमचा नंबर आहे का टेक्स्ट आहे. समजा मी टेक्स्ट टाकतो. ठीक आहे. नंबर म्हणला तर नंबर येईल या ठिकाणी. मी या ठिकाणी टेक्स्ट टाकतो. आणि इथं जर आपण भेटला कंटेंट्स म्हणतं किंवा ईमेल ॲड्रेस वगैरे, इथे ईमेल ॲड्रेस टाईप केला तरच तुम्हाला तो ईमेल ॲड्रेस वरती ओपन होईल. नसेल तर मी फक्त इथं काय करतो, टेक्स्टला STES किंवा कॅपिटल नको, फक्त STES असं टाईप करेल. ओके. समजा जर STES हा मी सेट केलाय कोड, आणि आन्सर की जर आपण बघितलं तर इथं काय आन्सर कीचा विषयच नाही. ठीक आहे. STES हा कोड मी सेट केला, ॲक्सिस कोड सेट केला, नेम ऑफ स्टुडंट सेट केलं आणि एकच प्रश्न मी या ठिकाणी ऍड केला. बरोबर. आता तुम्ही 10च्या 10 प्रश्न सेट करून घ्या, किंवा 25 प्रश्न असतील, 50 प्रश्न असतील, तर याप्रमाणे तुम्ही टाईप करून घ्या, किंवा कॉपी पेस्ट किंवा इम्पोर्ट क्वेश्चन केलं तरी सुद्धा चालू शकेल. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही हे तयार करताय म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न टाईप करावे लागतील. ओके. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, एक प्रिव्ह्यू बघूया आपण, प्रश्नपत्रिका आपली कशी दिसेल. वरती जर बघितला तर थीम ऍड झालेला आहे, सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल सांगली हे पण झालेलं आहे. ओके. नेम ऑफ स्टुडंट, मी नेम ऑफ स्टुडंट इथं माझंच टाकतो, SOMATH सोमनाथ सालुंके. त्यानंतर आपल्याला ॲक्सिस कोड द्यायला लागेल. ओके. या ठिकाणी जर प्रश्नपत्रिका आपण बघितली तर सोडवता येणार नाही आपल्याला. ओके. दिस इज रिक्वायर्ड, कारण आपल्याला इथं टाईपच करता येणार नाही, किंवा सबमिट. ओके. तर युअर आन्सर इथं काय करायला लागेल, आपल्याला STES घ्यायला लागेल. ओके. STES ॲक्सिस कोड घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला सेक्शन 2 करावे लागतील. एक हा सेक्शन आहे आणि हा दुसरा सेक्शन आहे. आणि इथं मी आन्सर काय करतो, चॉईस सेट करतो, सबमिट म्हणतो. तर ही प्रश्नपत्रिका सबमिट येईल. व्ह्यू स्कोअर. आता आपण जर बघितलं तर 2 मार्क्सचा एकच प्रश्न सोडवला. टोटल पॉईंट्स जर बघितलं तर आपले 2च मार्क्स झाले. मार्क्स टोटल 20 होते, पण आपल्याला 2. आपण 10 प्रश्न सोडवले तर टोटल मार्क्स 10 × 2 20 होतील. म्हणजे ह्या ठिकाणी डिनॉमिनेटरला 20 असेल आणि न्यूमरेटरला जे तुमचं मार्क मिळाले ते ह्या ठिकाणी असेल. ओके. आता एक भाग आहे की आपल्याला हे फक्त ॲक्सिस कोड इथून इथपर्यंत जर आपण भाग मिळला तर हाच फ्रंटला दिसायला पाहिजे आणि त्यानंतर ही टेस्ट ओपन व्हायला पाहिजे. ओके. तर ते कसं करायचं, आता मी ही क्लोज करतो विंडो प्रिव्ह्यूची आणि परत सेंट थॉमस इंग्लिश स्कूलला आलो. या ठिकाणी ब्लँक प्लीज गुगल फॉर्म हे मी क्लिक करून त्यातनं बाहेर पडतो. इथं मी क्लिक करतो, त्याच्यावरती ॲक्सिस कोडवरती क्लिक करतो आणि त्याच्या खाली मी ॲड सेक्शन करतो. ओके. या ठिकाणी जर बघितलं तर आफ्टर सेक्शन किंवा कंटिन्यू नेक्स्ट सेशन येईल, किंवा या ठिकाणी जर क्लिक केलं तर गो टू सेक्शन फर्स्ट सेंट थॉमस इंग्लिश स्कूल असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी येईल.
आता इथं जर भेटलं तर सेक्शन 2 ऑफ 2 अनटायटल्ड सेक्शन, इथं तुम्हाला जर काही एक्स्ट्रा टाकायचं असेल काय म्हणजे माहिती वगैरे तर तुम्ही ती ऍड करू शकता. हा पेपर कशाचा आहे तर मॅथ्स आहे. ओके, डिस्क्रिप्शन इथं सुद्धा तुम्ही हे जे आपण वरती टाकलं मंथली टेस्ट मार्क 20 वगैरे, तर हे मी काय करतो इथून कट करतो आणि ह्या ठिकाणी मॅथ्स क्वेश्चन पेपर जो आहे ह्या ठिकाणी ऍड करतो. ओके, मंथली टेस्ट मार्क्स 20 सेक्शन 2 केला मी या ठिकाणी. आता प्रिव्ह्यू करून बघूया आपण प्रिव्ह्यूला काय होतं. ओके, आता आपलं काय झालेलं आहे, फक्त आपण जे सेट केलेलं आहे ते फ्रंटला आलं आणि नेक्स्ट म्हणल्यानंतरच आपल्याला सेक्शन 2 तुमची प्रश्नपत्रिका ओपन होणार. आता जर नेम ऑफ स्टुडंट आपण बघितलं तर नेम ऑफ स्टुडंट काय टाकतो मी, SOMNATH सोमनाथ सालुंके. ओके, ऍक्सिस कोड समजा ऍक्सिस कोड मी दिला नाही, नेक्स्ट केलं तर दिस इज रिक्वायर्ड क्वेश्चन. तुम्हाला ऍक्सिस कोड जर टाईप केला तरच ओपन होईल. हे कशासाठी तर स्पेसिफिक स्टुडंटला जर ओपन करायचं असेल आणि काही स्टुडंटला ओपन करून द्यायचं नसेल तर त्याला ऍक्सिस कोड जर माहीत असेल तरच ही प्रश्नपत्रिका ओपन होईल. ओके, मग या ठिकाणी आपल्याला टाईप करायला लागेल STES. ओके, नेक्स्ट, तरच तुमची ऍक्सिस कोड जर बरोबर असेल तरच तुम्ही काय करू शकता प्रश्नपत्रिका ओपन करू शकता. ओके, नेक्स्ट, बॅक घेऊया आपण. सेक्शन असं म्हणते तर इथे मी क्लिक करतो आणि कंटिन्यू टू नेक्स्ट सेशन करतो ऑप्शन. ओके, आफ्टर सेक्शन 1 कंटिन्यू टू नेक्स्ट सेशन. आता बघा प्रिव्ह्यूला काय येते, क्लिक करतो इथं. ऍक्सिस कोड जर आपण बघितला तर STES. नेक्स्ट, आपल्याला प्रश्नपत्रिका काय झालेली आहे कंटिन्यू झालेलं आहे मंथली टेस्ट मार्क्स 20. त्यानंतर मी काय करतो इथं 10 into 4 सेट करतो 40. आन्सर करेक्ट आहे काय 40, पण मी इथं मुद्दा म्हणून चुकवतो आणि 50 करतो. ओके, सबमिट म्हणतो. प्रश्नपत्रिका सबमिट जर झालेलं तर सबमिट झालेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जरी सबमिट आणि जर रिस्पॉन्स जरी असेल तरी आपल्याला एक्सेलला ती शीट तयार होते. म्हणजे समजा जरी प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने 2, 3, 4, 5 वेळेस सोडवलं तर आपल्याला एक्सेलला 5 आन्सर्स येतील त्याचे. त्यामुळे एकच वेळ सोडवायला सांगायची. व्ह्यू स्कोअर म्हणतो. आता माझा प्रश्न चुकलेला आहे आणि 2च मार्काचा मी प्रश्न टाईप केला, त्यामुळे 2 पैकी मला 0 मार्क मिळाले. ओके, बरोबर आहे का, 2 पैकी काय मिळाले 0 मार्क मिळाले. 10 into 4 हे आन्सर चुकीचं आहे माझं. आणि आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी काय आलं आहे उत्तर करेक्ट, चुकीचं उत्तर 50 आहे आणि करेक्ट आन्सर काय 40. म्हणजे फीडबॅकला आपल्याला रिव्ह्यू बघायला मिळेल. आपण रिव्ह्यू पहिल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सेट केला होता. त्यानंतर आता आपली ही प्रश्नपत्रिका फायनल झाली. ओके, तर प्रश्नपत्रिका स्टुडंटला पाठवत असताना किंवा आपल्याला ओपन करत असताना ती कशी करायची. सगळ्यात सुरुवातीला तर आपल्याला सेंड करायची ही प्रश्नपत्रिका. ओके, तर या ठिकाणी सेंड ऑप्शन आहे, सेंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी URL लिंकचा ऑप्शन असतो, याच्यावर क्लिक करायचं. ही URL लिंक आहे, ही कॉपी पेस्ट तुम्ही व्हॉट्सअपवरनं स्टुडंटना करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपवरनं किंवा मेसेज पण करू शकता. समजा शॉर्टन URL वरती जर क्लिक केलं तर शॉर्ट URL लिंक तयार होईल. आता ही काय करायची, सिलेक्ट ऑटोमॅटिक झालेलीच आहे, कॉपी करा. तुम्ही कॉपी करून काय करू शकता व्हॉट्सअपला किंवा मेसेजलाही काय करू शकता तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता. ओके, आता समजा सेंड फॉर्म जर म्हटलं तर इथं कॉपी केलेलं आहे ऑलरेडी. समजा याच्यावरती क्लिक करा आणि व्हॉट्सअप वरती घ्या. समजा व्हॉट्सअप वेब, इथं या ठिकाणी व्हॉट्सअप वेब जोडून घेतो. मोबाईल माझा व्हॉट्सअप जो आहे तो या ठिकाणी मी ह्याला लॅपटॉपला जोडतोय किंवा तुम्ही डायरेक्ट कॉपी तुमच्या व्हॉट्सअपला मोबाईलला जरी केलं तरी सुद्धा चालू शकतो. ओके, समजा मी या ठिकाणी आता राज म्हणून येतो, ह्याला मी काय करतो कॉपी पेस्ट करतो. सेंड म्हटलं की काय होईल ती प्रश्नपत्रिका सेंड होईल. बरोबर. ओके,
आता इथे काही मला सेंड करायची नाही आहे, त्यामुळे मी लॉग आउट करतो किंवा बाहेर करतो, याच्यामधनं क्लोज करतो. ओके, आता ब्लँक क्वीज वरती परत जातो, क्लोज करतो की माझी काय झालेली आहे, प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे, फायनल झालेली आहे. आणि एक मिनिट, ब्लँक क्वीज वरती ही आपली प्रश्नपत्रिका काय झालेली आहे, फायनल झालेली आहे. सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल सांगली. समजा याच्यामध्ये प्रश्न तुम्ही ऍड करत जा, हे पहिल्यांदा सगळं सेट करून घ्या आणि त्यानंतर काय करू शकता, ऍड करू शकता. सेंड URL लिंक वरनं तुम्ही काय करू शकता. ओके, आता आपल्याला जे समजा 10 रिस्पॉन्स आलेले असतील किंवा 40 रिस्पॉन्स आलेले असतील, 20 रिस्पॉन्स, किती स्टुडंटने ते प्रश्नपत्रिका सोडवली, तर ते इथं रिस्पॉन्सला बघायला मिळेल. आता अँसर कसे घ्यायचे, तर आपल्याला 2 रिस्पॉन्स मिळालेले आहेत आणि इथं जर क्लिक केलं क्रिएट स्प्रेडशीट, क्रिएट स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल शीटला जाणार तुम्ही, याच्यावरती क्लिक करायचं, क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, क्रिएट वरती मी क्लिक करतो. क्रिएटला जर केलं तर एक्सेलला जाल तुम्ही, एक्सेलचा जो फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटला काय होईल, ही तयार होईल ब्लँक क्यूज. नेम ऑफ स्टुडंट सोमनाथ अंके, पहिला जो प्रश्न सोडवला होता त्याला मी व्यवस्थित उत्तर दिलं तर 2/2 मार्क मिळाले 40, बरोबर. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर 0 मार्क मिळाले. लक्षात, 50 मार्काचं जर आन्सर 40 आहे हे, आणि 10 × 4 नंतर मी आन्सर चुकवलं होतं. तर 10 प्रश्न घेतले तर 10चे टोटल आन्सर्स तुम्हाला मिळतील. इथं जर बघितलं तर स्कोअर तुम्हाला टोटल मिळेल, नेम ऑफ स्टुडंट मिळेल. जर तुम्ही स्टँडर्ड टाकला तर स्टँडर्ड जे आहे ते मिळेल. ॲक्सेस कोड वगैरे काही आवश्यकता नाही. आता रिझल्ट तयार करताना फक्त काय करायचं, तुम्ही हे 2 जे कॉलम आहेत हे कॉलम काय करायचे, कॉपी करायचे आणि नंतर नवीन एक्सेल शीटमध्ये तुम्ही काय करायचं, ते कॉपी पेस्ट करायचं. म्हणजे नेम ऑफ स्टुडंट येईल आणि स्कोर, त्याला किती मिळाले टोटल मार्क्स ते मिळेल. ती मात्र तुम्हाला एक्सेल शीट तयार करावी लागेल किंवा हे मार्क प्रिंट काढून 2 कॉलमचे मार्क प्रिंट काढून तुम्हाला ती मॅन्युअली भरून द्यायला लागेल रिझल्ट शीट तयार करता. ओके, आता या ठिकाणी आपला रिझल्ट शीट कसा तयार झाला हे पण आपण बघितलं. तर रिस्पॉन्स वरती जायला लागेल, आपल्याला रिस्पॉन्स वरती जाऊन क्रिएट स्प्रेडशीट वरती जायला लागेल, मगच हे आन्सर काय आपल्याला मिळतील. याच्यावरून मात्र कॉपी करून तुम्हाला घ्यायला लागेल. ह्या ठिकाणी मात्र लॅपटॉप किंवा PC तुम्हाला यूज करावा लागेल. एक्सेल शीट मोबाईलला पण तुमचं जर ऍक्सेस असेल एक्सेल वगैरे तर तुम्हाला ते त्या ठिकाणी पण मिळेल. मग मॅन्युअली तुम्हाला लिहून घ्यायला लागतील मार्क वगैरे. ओके, आता हे फायनल झालेलं आहे आपलं क्विज जे आहे ते फायनल झालेलं आहे. समजा मी इथं जर क्लिक केलं तर आपण मेन पेजला जातो, परत बॅकला जातो. ओके, आता इथं जर बघितलं तर ब्लँक क्यूज हेच नाव राहिलेलं आहे. त्याच्यावरती मी क्लिक करतो आणि रिनेम करून घेतो. ब्लँक क्यूज जे आहे त्या ठिकाणी मला समजा 5th स्टँडर्डची मॅथ्सची पेपर आहे, तर मी या ठिकाणी काय करतो, 5th स्टँडर्ड ओके करतो. म्हणजे 5th स्टँडर्डचा हा पेपर सेट झाला मॅथ्सचा, तुम्हाला जे द्यायचं असेल ते. आता बरेचसे क्वेश्चन पेपर तुमचे असे सेट होत जातील, तुमचा एक संग्रह तयार होईल आणि त्यातलं तुम्ही काय करू शकता, मग असे मी ज्याप्रमाणे सांगितलं तसं इम्पोर्ट पण करू शकता. तुम्ही प्रश्न काय करू शकता, इम्पोर्ट करू शकता. गुगल फॉर्मचे बरेचसे युजेस आहेत. याचा उपयोग तुम्ही स्टुडंटची माहिती कलेक्शन करून ठेवू शकता. तुम्हाला आवश्यक असणारे काही डेटा असेल तर तो डेटा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. इथं डिफॉल्टच्या टेम्पलेट दिलेले आहेत. इथं पार्टी इन्व्हाइट, समजा तुम्ही त्याच्यावरती क्लिक केला तर तुम्ही इन्व्हिटेशन देऊ शकता. बऱ्याचशा गोष्टी यामध्ये गुगलनं काय केलेलं आहे, दिलेले आहेत. गुगलच्या जेवढ्या सर्व्हिस आहेत तेवढ्या सेक्युअर आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सेक्युअर, तुमचा हा डेटा कधीही उडून जाणार नाही. जोपर्यंत गुगल आहे तोपर्यंत हा डेटा कधीच तुमचा कुठेही जाणार नाही, हे लक्षात घ्या. हा सगळा डेटा सेक्युअर आहे, हा एक फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला मॅन्युअली तुम्हाला लिहून काढायची आवश्यकता नाही. तुमचा एक सेट तयार झाला तर सेट तयार झाला की फक्त इम्पोर्ट क्वेश्चन करत जायचं, तुमची प्रश्नपत्रिका ऑटोमॅटिक तयार होईल. आणि हा डेटा तुमच्या जवळच आहे, कारण तुम्ही तुमच्या गुगल लिंकवरनं ओपन केलेला आहे गुगल फॉर्म, हे लक्षात घ्या. जर जीमेल अकाउंट नसेल तर मात्र तुम्हाला जीमेल अकाउंट काढावं लागेल. ओके, आता हे सगळं सांगत असताना मी मराठी यूज केलेला आहे, कारण हा व्हिडिओ आमच्या दुसऱ्या जे आमचे शिक्षक वगैरे आहेत किंवा आणखीन कोणाला जर हवा असेल तर ते बघू शकतात, म्हणून मराठीमध्ये केलेलं आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल
तर तुम्ही मला व्हॉट्सअप कॉलिंग केलं तरी चालेल, तर त्यावेळेला मी तुम्हाला आणखीन इंग्लिशमध्ये सांगू शकतो जर प्रॉब्लेम आला तर. ओके, थँक्यू. जर काही शंका असेल तर मी व्हॉट्सअपला 24 आवर्स आहेच तुमच्याबरोबर.